यवतमाळमधल्या पुसद शहरातल्या घरामधून 40 घरगुती सिलेंडर जप्त करण्यात आले। एलसीबी आणि पुरवठा विभागाने ही संयुक्त कारवाई केली। अवैधरित्या साठवून ठेवले होते 40 घरगुती सिलेंडर जप्त करून पुढची कारवाई सुरू करण्यात आली। आपले प्रतिनिधी संदेश कानू आता आपल्या सोबत आहेत। संदेश, कोण आहेत ही लोक ज्यांनी घरात 40 सिलेंडर जमा करून ठेवले होते? निश्चितच यवतमाळमध्ये एक मोठी खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे। यवतमाळच्या पुसद तालुक्यात जे आहे सुभाष वार्ड परिसर जे आहे, नूर कॉलनी परिसर, त्यामध्ये मोहम्मद कच्ची नावाच्या 62 वर्षीय व्यक्तीने जे आहे ते आपल्या घरात साठा करून घरगुती सिलेंडर तब्बल 40 घरगुती सिलेंडर आढळून आले आहे। पुरवठा विभाग तसेच एलसीबी पथक जे आहे त्यांच्या मार्फत ही संयुक्तपणे कारवाई करण्यात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात जे आहे ते गॅसची साठवणूक करण्यात आल्याचं आहे। जे कारवाई आहे या कारवाईमुळे गॅस सिलेंडरची अवैध पुरवठा करणाऱ्यांमध्ये मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। कविता, धन्यवाद संदेश या माहितीबद्दल।